नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे कावेरी आता म्हणत असते की म्हणजे आपण असं नाटक करायचं की यशला लागलंय. यशला लागलंय असं समजल्यानंतर मा धावत पळत येतील, कारण त्यांना यशची खूप काळजी वाटेल आणि मा आल्यानंतर यशला माफसुद्धा करून टाकतील. बरोबर की नाही? मग ह्या नाटकामध्ये यशला खरोखर लागणारसुद्धा नाही आणि मा त्यांना माफसुद्धा करून टाकतील. तेव्हा इथे आता कावेरी हे सगळं बोलत असते ते विद्याच्या सांगण्यावरून. हा प्लॅन विद्याचा असतो. तेव्हा विद्या म्हणत असते, कावेरी वहिनी, अहो किती हुशार आहात तुम्ही खरंच. म्हणजे आपण अगदी असंच करायचं आहे, म्हणजे यश भाऊजींना लवकरात लवकर माफ करून टाकतील. तेव्हा यश म्हणत असतो, पण मी काय म्हणतो, आपण असं खरंच केलं पाहिजे का? हे चुकीचंच आहे. बरोबर आता खोटं बोलायला नको. आधीच खूप जास्त दुखावली आहे. तेव्हा इथे श्रीकांत काका म्हणत असतात, यश, अरे तू गप्प बस. तुला आणि सुलक्षणाला एकत्र आणण्यासाठी आम्ही हा प्लॅन केला आहे ना, तो प्लॅन नक्की वर्क होईल असं आम्हाला वाटतंय. तेव्हा इथे आता सगळ्यांचं बोलणं सुलक्षणाने ऐकलेलं असतं आणि हे सगळं कारस्थान असतं यमुनाचं. यमुनाच तिथे सुलक्षणाला घेऊन आलेले असते. तेव्हा इथे आता यशला लागण्याचं नाटक करणार आहेत, कारण मी यशला माफ करायला हवंय म्हणून. हे सुलक्षणाला कळल्यानंतर तिला फारच राग आलेला असतो. तेव्हा यमुना म्हणत असते, अगं बघितलंस ना, म्हणजे ह्या कावेरीची हिंमत किती वाढली ते, आणि स्वतःच्या नाटकामध्ये सगळ्यांनाच तिने सामील करून घेतलंय. म्हणजे आता यशला लागण्याचं नाटक करणार, कारण तू यशला माफ करायला हवंयस म्हणून. म्हणून आता या लोकांची आता किती हिंमत झाली की सगळेजण तिच्या होला हो म्हणतायत. सगळेजण तिच्या खोटारडेपणामध्ये सामील झालेले आहेत. तेव्हा इथे यमुना म्हणत असते की आता तरी तुझा माझ्या बोलण्यावरती विश्वास बसला ना? या लोकांचा कशा पद्धतीने खोटारडेपणा चाललाय हे आतापर्यंत तुला कळलंच असेल. तेव्हा सुलक्षणाला कळलेलं असतं की ह्या लोकांनी आता मला फसवण्यासाठी एक नवीन प्लॅन केलेला आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता विद्याने सांगितलेला प्लॅन कावेरीला आधी पटलेला असतो. नंतर ती विचार करते आणि म्हणत असते, पण यश बरोबर बोलतायत, आपण असं करायला नको. आधीच दुखावल्यात, कारण आम्ही त्यांच्याबरोबर खोटं बोललोय असं त्यांना वाटतंय. म्हणून परिस्थिती काही असेल तेव्हा आम्ही जे काही वागलो ते चुकीचंच असं माझ्या दृष्टिकोनातून आहे. आणि आता जर मला कळलं की त्यांची माफी मिळवण्यासाठी इथे यशला लागण्याचं पुन्हा आपण नाटकच केलंय, तर मला अजूनच राग येईल. आणि माफी मिळवण्यासाठी असं खोटं बोलणं मला सुद्धा चुकीचंच वाटतंय. आणि बाबा, आपण हे जे काही करतोय ते यश आणि मला एकत्र आणण्यासाठी करतोय ना. त्याच्यामध्ये सुद्धा जर आपण खोटारडेपणा केला तर ती माफी जरी दिली आपल्याला, तरीसुद्धा खोटं बोलून मिळवलेली माफी काय कामाची? बरोबर की नाही? म्हणून मला असं वाटतं की आपण जो काही आता इथे प्लॅन केला आहे ना, तो आत्ताच्या आत्ता आपण रद्द करूया. मला हे योग्य वाटत नाही आहे. म्हणजे मला तरी असं वाटतं की आपण इथे माची माफी मिळवायची, पण ही योग्य पद्धतीने मिळवायची. त्याच्यामध्ये आता खोटारडेपणा नको. नाहीतर यश आणि एकत्र येण्याच्या आधीच ते अजून दुरावले जातील. तेव्हा यश म्हणत असतो की मला पण हेच बोलायचं आहे. आता मला दुखवायचं नाही आहे. आता मला माची माफी हवी आहे, पण अगदी पूर्वीसारखी. तिने मला तिचा मुलगा म्हणून स्वीकारलं पाहिजे आणि मनापासून तिने मला माफसुद्धा केलं पाहिजे. मी शिवाय नाही राहू शकत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे विद्या म्हणत असते की चला, याचा अर्थ आपण जो काही आता प्लॅन केला होता तो आता धुळीला मिळाला. आपला प्लॅन आत्ताच्या आता इथे रद्द होतोय. आणि कावेरी वहिनी, खरंच म्हणजे तुम्ही आहे ना, साक्षात देवी आहात देवी. म्हणजे बघ ना ग ईशा, हे दोघेजण किती सारखा विचार करतात ना. यश भाऊजी आणि कावेरी वहिनी, तुम्ही दोघेजण सारखा विचार करता. काही झालं तरी आता दुखावलं नाही पाहिजे, हे मात्र नक्की. त्याच्यामुळे काका, आपण आता केलेला प्लॅन आपण रद्द करूया. तेव्हा इथे कावेरीने ठरवलेलं असतं की माची माफी मिळवायची, पण खोटारडेपणा करून नाही. आता याच्यामध्ये सगळा खरेपणा हवा. आणि आता देवी आईजवळ साकडं घालण्यासाठी, देवी आईजवळ आता आपली प्रार्थना पूर्ण करण्यासाठी कावेरी आणि यश हे दोघेजण आलेले असतात. तेव्हा कावेरी आणि यश देवी आईकडे मागणं मागत असतात की आता यशमध्ये आणि मध्ये जो काही दुरावा आलेला आहे
तो लवकरात लवकर दूर होऊ दे. तेव्हा गुरुजी इथे आता प्रसाद घेऊन आलेले असतात. तो प्रसाद इथे यशला देतात आणि कावेरीला सुद्धा देतात. तेव्हा यश आपल्या गुडघ्यावरती आता खाली बसलेला असतो. तर कावेरी 2 पावलं आता पुढे जाऊन म्हणत असते की देवी आई, अगं तू तर इथे आता संपूर्ण जगाची इथे जननी आहेस. तू तर इथे अडल्या नडल्यांना तू मदत करत असतेस ना गं. सगळ्यांना इथे योग्य तो मार्ग दाखवत असतेस. मला सुद्धा तुला आता इथे साकडं घालायचं आहे की यशमध्ये आणि मामध्ये, त्यांच्या मामध्ये जो काही हा दुरावा आलेला आहे, जो काही गैरसमज निर्माण झालेला आहे, तो लवकरात लवकर दूर होऊ दे आणि माने यशला माफ करू दे. मला सत्य काय आहे ते लवकरच कळू दे आणि इथे यशला माफ करून माने आता त्यांचा मुलगा म्हणून पुन्हा एकदा स्वीकार करू दे. त्यांच्या दोघांमध्ये जी काही ही दरी आलेली आहे ना देवी आई, ती लवकरात लवकर बाजूला होऊ दे, असं इथे आता कावेरी देवी आईकडे मागणं मागते. ती म्हणते, हे जे काही झालंय कुठे ना कुठेतरी माझी सुद्धा या सगळ्यामध्ये चूक आहे. माझ्यामुळे सुद्धा हे सगळं घडलंय. मी तुझी माफी मागते देवी आई, पण तुम्ही यशला आणि मला लवकरात लवकर एकत्र आणा. त्यानंतर प्रेक्षकांनो, कावेरी मागे जात असताना तिचा पदर इथे आता यशच्या चेहऱ्यावरून जातो. तेव्हा यशला आठवतो ज्या वेळेला तो कोकणात गेलेला असतो, तेव्हा तिथे सुद्धा गणपतीच्या मंदिरामध्ये इथे कावेरीची ओढणी अशीच त्याच्या चेहऱ्यावरून गेलेली असते. तेव्हा त्याला तो क्षण आठवतं आणि तो आता कावेरीकडे बघायला लागतो. तेव्हा कावेरी म्हणते, तुम्ही सुद्धा देवी आईकडे तेच मागितलं ना जे मी मागितलं? तेव्हा यश म्हणतो, हो, मी सुद्धा तेच मागितलंय की माने मला लवकरात लवकर माफ करू दे आणि माझा मुलगा म्हणून स्वीकार करू दे. माझं मावरती खूप प्रेम आहे आणि माझंसुद्धा मावरती प्रेम असलं तरी माचंही माझ्यावरती प्रेम आहे. त्याच्यामुळे मा मला नक्की माफ करेल. तेव्हा कावेरी म्हणते, नक्की मा तुम्हाला माफ करतील आणि पूर्वीसारखं तुमच्यावरती प्रेमही करतील. देवी आई आहे ना, देवी आईकडे आता आपण मागणं केलं आहे ती नक्की पूर्ण करणार. ती आपल्या इथे भक्तांचं सगळं ऐकते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे यशला आठवतं. यश म्हणत असतो की मी लहान असताना मी उदयदादाबरोबर मंदिरामध्ये आलो होतो आणि तेव्हा मंदिरामध्ये एक काका एका पायावरती मंदिराच्या पायऱ्या चढत असतात. आम्ही विचारलं, काका तुम्ही काय करताय? तेव्हा काका म्हणतात की माझी इच्छा होती, ती इच्छा मी देवी आईजवळ व्यक्त केली होती आणि ती इच्छा आता पूर्ण झाली आहे. मग आता तो नवस ते साकडं आता फेडायला नको का? म्हणून मी इथे आलो आहे. मी माझा नवस फेडतोय. तेव्हा इथे यश म्हणत असतो, म्हणजे आपण जे काही आता देवी आईकडे मागतो ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला इथे काही ना काहीतरी परीक्षा द्यावीच लागते ना? तेव्हा ते काका म्हणतात की हो. तेव्हा यश म्हणतो, त्यावेळेला मा माझ्यावरती रागवली होती. आता लहानपणी कारणं छोटी छोटीच होती, तेव्हासुद्धा माझं काही चुकलं होतं. मा माझ्यावरती रागवलेली असताना मी सुद्धा पायरीवरून आता एकटा चालत होतो. तेव्हा मग इथे उदयदादा म्हणाला, अरे असं काही करू नको, तुझा पाय दुखेल ना. तेव्हा मी म्हणालो की मासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे, फक्त माने मला माफ करायला हवं. तेव्हा यश लहानपणीसुद्धा त्या पायऱ्या तशाच चढत होता. तेव्हा इथे आता धावत पडत सुलक्षणा तिथे आलेली असते. उदय जातो आणि आपल्या माला बोलावतो. मा म्हणत असते, अरे काय करतोयस तू यश? अरे तुझा पाय दुखेल ना. तेव्हा यश म्हणतो, मा पाय दुखला तरी चालेल, पण पायापेक्षा जास्त मा महत्त्वाचे आहे. माने मला माफ केलं पाहिजे. मा तू मला माफ करशील ना आणि पुन्हा माझ्यावरती तेवढंच प्रेम करशील ना जेवढं तू आधी करत होतीस? तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते की यश, हे खरंच सगळं करायची गरज आहे का? अरे मा रागवली म्हणून कुणी एवढी मोठी परीक्षा देतं का? अरे माला फक्त प्रेमाने सॉरी म्हणालास आणि तू जवळ घेतलंस ना, तरीसुद्धा इथे मा लगेच माफ करते रे. तेव्हा इथे तो सॉरीसुद्धा म्हणतो आणि आपल्या माला इथे मिठीसुद्धा मारतो. तो म्हणतो, मा पुन्हा तू माझ्यावरती कधी रागवणार नाहीस ना, कारण मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार. तू माझ्या आयुष्यात किती महत्त्वाची आहेस, तुला माहिती आहे ना मा? तेव्हा इथे सुलक्षणा म्हणते, हो रे बाळा, मला माहिती आहे आणि मी तुला माफ केलं आहे. पुन्हा माझी माफी मागायची तुला गरज नाही आहे बाळा. अरे लहान आहेस ना तू, तेव्हा तू फक्त मला सॉरी म्हण, एवढी परीक्षा वगैरे द्यायची गरज नाही आहे. तेव्हा यश म्हणत असतो, पण मा जर पुढे जाऊन कधी मी फक्त सॉरी म्हटल्यानंतर तू मला माफ नाही केलंस तर मला ही परीक्षा द्यावी लागेल ना, आणि मी दिल्यानंतर मग तू माफ करशील ना मला?
तेव्हा सुलक्षणा म्हणते, मी देवाजवळ प्रार्थना करते की देव करो आणि असं काही घडू नये की ज्यासाठी तुला इतकी मोठी परीक्षा द्यावी लागेल. मी कधीच तुझ्यावरती रागवणार नाही आहे बाळा. असं म्हणून सुलक्षणा आता यशचे खूप जास्त लाड करते. त्याचा चेहरा आपल्या पदराने पुसते. त्याला जो घाम आलेला असतो त्याचा चेहरा आपल्या पदराने पुसते आणि म्हणते की मी तुला माफ केलं आहे आणि पुन्हा काही गरज नाही आहे अशी परीक्षा वगैरे द्यायची. कळलं का तुला? तेव्हा यश म्हणत असतो, मा पुन्हा माझ्यावरती रागवू नकोसा. तू माझ्यावरती रागवतेस ना, मग मला नाही आवडत. तेव्हा सुलक्षणा म्हणते, नाही बाळा, मी आता नाही रागवणार आहे तुझ्यावरती. तेव्हा यश म्हणतो की चला, त्यावेळेला सुद्धा मी ही परीक्षा दिली होती आणि आत्तासुद्धा मी देणार आहे. माझ्यावरती खूप रागवली आहे ना, मग आता मी एका पायानेच या सगळ्या पायऱ्या चढणार आणि उतरणार. तेव्हा यश आपला पाय बांधत असतो. तेव्हा कावेरी म्हणत असते, यश हे काय करताय तुम्ही? तेव्हा यश म्हणत असतो की लहान असताना माने मला माफ करावं म्हणून मी इथे एका पायाने ह्या पायऱ्या चढत होतो, उतरत होतो. आता ह्या वेळेला सुद्धा मी तेच करणार आहे. माने माफ करण्यासाठी मला जे वाटेल ते मी करणार. तेव्हा कावेरी म्हणते, यश असं काही करू नका, त्रास होईल तुम्हाला. तेव्हा यश म्हणतो, आता किती जरी त्रास झाला ना तरीसुद्धा मी ही परीक्षा देणार म्हणजे देणार. मी हे व्रत करणार म्हणजे करणार. तेव्हा इथे यशला आता एका पायावरती आता पायऱ्या चढता येत नसतात. तो पडतो, तो झटतो, तरीसुद्धा कावेरी त्याला आधार देण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणते, यश असं नका करू. यश म्हणतो, प्लीज तुम्ही मला मदत करू नका. मी चूक केली आहे ना, मग प्रायश्चित्तसुद्धा मी एकटाच देणार. तुम्ही आता मला अजिबात थांबवण्याचा प्रयत्न करू नका. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते की यश अहो त्रास होईल ना तुम्हाला. तेव्हा कावेरी म्हणते, हे सगळं माझ्यामुळे होतं आहे. माझ्यामुळे इथे यशमध्ये आणि मामध्ये दुरावा आला आहे. आता काही झालं ना तरीसुद्धा मी जाऊन माला इथे घेऊन येणार आणि यशला माफ करायला सांगणार. तेव्हा कावेरी धावत पळत घरी येते आणि म्हणत असते की चला ना लवकर चला. तिकडे बघा यश काय करतायत. ते मंदिराच्या पायऱ्या एका पायावरती चढतायत आणि उतरतायत. त्यांना खूप जास्त त्रास होतोय. ते पडतायत, त्यांना खूप जास्त लागलंय. चला ना तुम्ही त्यांना थांबवा ना. तेव्हा इथे आता सुलक्षणा काही तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नसते. ती भाजी चिरत असताना तिचं बोटसुद्धा चिरतं. तेव्हा प्रेक्षकांनो कावेरी म्हणत असते, मी खरं बोलते. चला ना तिकडे यश बघा किती वेळा पडलेत. त्यांच्या पायाला खूप लागले हो. ते तुम्ही माफ करावं म्हणून प्रायश्चित्त घेत आहेत. मंदिरामध्ये आहेत ते, चला ना तेव्हा इथे सुलक्षणा आता तिच्या बोलण्याकडे काही लक्ष देत नाही. एका क्षणासाठी तिला वाटतं की कदाचित ही खरं तर बोलत नाही आहे ना, आणि सुलक्षणा उठून आता जाणारच असते. कारण तिला लहानपणाचा तो क्षण आठवतो ज्या वेळेला यशने ते प्रायश्चित्त घेतलेलं असतं आणि तो लहानपणीच एका पायरीवरती चढत असतो. तेव्हा सुलक्षणा आलेली असते आणि तेव्हा तिने त्याला माफ केलेलं असतं. तेव्हा सुलक्षणाला वाटतं की तसंच काहीसं आता यश करत नाही आहे ना, म्हणून ती जात असताना तिथे आता यमुना येते आणि यमुना येऊन माचा हात पकडते. तोपर्यंत इथे यश चढण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढाच तो धडपडत असतो आणि खाली पडत असतो. तेव्हा त्याच्या हातापायाला, डोक्याला खूप जास्त लागलेलं असतं. मुक्का मार लागलेला असतो. तेव्हा यमुना म्हणते, काय हे चाललीस तू लगेच? अगं काल रात्री यांचा खोटाडेपणा तू स्वतःच्या डोळ्याने बघितलास आणि कानाने ऐकलंस ना, तरीसुद्धा ही बोलली आणि तुला लगेच यशची काळजी वाटली. धावत पळत चाललीस का तू? अगं तू ऐकलंस ना कालचं यांचं बोलणं, मग तरीसुद्धा तू विश्वास ठेवतेस हिच्या बोलण्यावरती, ह्या खोटाड्या मुलीच्या? तेव्हा सुलक्षणा म्हणत असते, तू खोटं बोलतेस ना. काल रात्री जसा तुम्ही प्लॅन केला होतात माझी फसवणूक करण्याचा, माझ्या भावनांचा इथे गैरवापर करून घेताय तुम्ही. म्हणजे मी इमोशनल आहे तर तुम्ही मला लगेच ब्लॅकमेल कराल असं वाटलं तुम्हाला आणि मी यशला माफ करेन. खोटं बोलतेस तू आणि आता मी तुझ्या या खोटाडेपणावरती ना अजिबात विश्वास ठेवणार नाही आहे. तेव्हा कावेरी म्हणते, नाही मी खोटं बोलत नाही आहे, मी खरंच सांगते. अहो तिकडे यश बघा तर तुम्ही, ते एका पायावरती पायऱ्या चढतायत उतरतायत. त्यांना खूप लागलं आहे मी खोटं का बोलू? तेव्हा कावेरी इथे खरं जरी बोलत असली तरीसुद्धा रात्रीचं बोलणं ऐकलेलं असतं, त्यामुळे इथे माचा गैरसमज झालेला असतो. तेव्हा म्हणत असतात की तुला काय वाटलं तू इथे येशील आणि मला सांगशील की तिकडे यशला लागलं आहे आणि ते तुमचं नाटक असेल, म्हणजे मी तिथे धावत पळत येणार आणि यशला माफ करणार, बरोबर ना? असंच वाटलं ना तुला? पण मला आधीपासूनच सगळं माहिती आहे. काल रात्री तुम्ही जो काही प्लॅन केला होतात ना तुम्ही सगळ्यांनी, तो मी माझ्या कानांनी ऐकला आहे. मला माहिती आहे ना या प्लॅनमध्ये तू एकटी सामील नाही आहेत, तर अख्खे घरातले सगळे लोक तुला सामील आहेत, बरोबर ना?
तेव्हा इथे आता मा नकारच देत असते. यश आपले प्रयत्न करतच असतो, त्याला लागत असतं, तो पडत असतो, पण सुलक्षणा म्हणते की जा, काही झालं ना तरीसुद्धा मी तिथे येणार नाही आहे आणि यशच्या नाटकाला मी कधीच माफ करणार नाही आहे. कळलं तुला? तुला काय वाटलं? काल रात्रीचं बोलणं मी ऐकलेलं नाही आहे, म्हणजे एकटी तर खोटं बोललीसच, पण त्याच्यामध्ये अख्ख्या कुटुंबाला सामील करून घेतलेस ना तू. जा आणि त्या अख्ख्या कुटुंबालासुद्धा सांग आणि यशलासुद्धा सांग, जेवढं काही नाटक करायचं आहे ना तेवढं करा म्हणावं, पण मी आता कुणालाही माफ करणार नाही आहे. काल रात्री तुमच्या नाटकाचं जे काही बोलणं चालू होतं ना ते मी माझ्या कानांनी ऐकलं आहे, बरोबर की नाही? यशने लागल्याचं नाटक करायचं आणि मग मा येऊन लगेच माफ करणार, असंच वाटलं ना तुम्हाला? अजिबात मी येणार नाही आहे. जा आत्ताच्या आत्ता आणि सांग त्याला. त्यानंतर इथे आता यश आपले प्रयत्न सुरूच ठेवतो, तेव्हा कावेरी धावत पळत येते आणि म्हणत असते की यश बास झालं आहे आता, थांबवा हे सगळं, किती त्रास होतोय तुम्हाला, किती लागले बघा. तेव्हा यश म्हणतो आता काही जरी झालं ना, कितीही लागलं तरीसुद्धा मी चुकलो आहे आणि मी त्याचं प्रायश्चित्त घेणार. जोपर्यंत मला माफ करत नाही आणि पुन्हा माझा मुलगा म्हणून स्वीकार करत नाही ना, तोपर्यंत मी हे प्रायश्चित्त करत राहणार. तेव्हा कावेरी म्हणते असं नका करू यश, लागलंय तुम्हाला. तरीसुद्धा इथे यश काही थांबायला तयार नसतो. तेव्हा कावेरी म्हणत असते की यश, हे सगळं माझ्यामुळे होतं आहे ना, माझ्यामुळे तुम्हाला ही परीक्षा, हे प्रायश्चित्य द्यावं लागतं आहे, कारण का मी तुमची मदत केली, तुम्ही माझी मदत केली, म्हणूनच आपल्यावरती रागवल्यात ना, मग मी सुद्धा आता हे प्रायश्चित्य तुमच्याबरोबर करणार. तेव्हा इथे यश आता पडताना कावेरी त्याला आधार देत असते. तेव्हा यश म्हणतो थांबा, तुम्ही नका मला आधार देऊ, हे प्रायश्चित्य माझं आहे. माझ्यावरती रागवली आहे ना, मग आता ही परीक्षा मीच देणार, तुम्ही मला अजिबात मदत करू नका. तेव्हा कावेरी म्हणते का मदत करू नका, माझीसुद्धा चुकी आहे ना, मग मी सुद्धा तुमच्याबरोबर प्रायश्चित्य घेते. तेव्हा इथे आता यश पायऱ्या चढत असताना तिथे आता जे काही नारळ फोडलेले असतात, नारळाच्या कपच्या तिथे पडलेल्या असतात आणि त्या यशच्या पायाला टुकतील म्हणून कावेरी इथे पटापट त्या उचलत असते, साफ करत असते, जेणेकरून यशचं पाय तिथे पडल्यानंतर त्याच्या पायाला जास्त काही दुखापत होऊ नये म्हणून. तेव्हा इथे कावेरी आता ते उचलत असताना यश म्हणत असतो की तुम्ही हे सगळं का करताय. तेव्हा कावेरी म्हणते कारण का माझीसुद्धा चुकी आहे ना, माझ्या चुकीमुळे तुमच्यामध्ये आणि मामध्ये हा दुरावा आला आहे, माझ्यामुळे तुमच्यावरती रागवल्यात, मग आता तुम्ही जर प्रायश्चित्य करताय तर मी सुद्धा तुमच्याबरोबर केलं पाहिजे ना, म्हणून मी हे सगळं करते, असं कावेरी म्हणत असते. तेव्हा यश पायऱ्या चढत असतो आणि कावेरी त्याच्यासमोर जे काही दगडं, ज्या काही इथे नारळाच्या कवच असतात, काचा वगैरे असतात, त्या बाजूला करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता यश पायऱ्या चढत असताना पडलेला असतो, त्याच्या पायाला इथे आता काचा टुकलेल्या असतात आणि त्याच्या तळपायातून खूप जास्त रक्त येत असतं. तेव्हा कावेरी म्हणते यश बसा, तुम्ही बसा, आणि ती त्याच्या तळपायातून त्या काचा आता खेचून काढते. तेव्हा ती म्हणत असते की यश बास झाला आता, किती त्रास होतोय तुम्हाला बघा ना. तेव्हा यश म्हणतो कितीही त्रास झाला ना, माझा पाय पूर्णपणे मोडला तरी चालेल, पण जोपर्यंत आता माफ करत नाही तोपर्यंत प्रायश्चित्य थांबवणार नाही. तेव्हा कावेरी आता त्याच्याकडे बघतच राहते, किती आपल्या मावरती प्रेम आहे असं तिला वाटत असतं. तेव्हा सुलक्षणा तिथे आता धावत पळत येते, कारण यशला खूपच जास्त उशीर झालेला असतो. तेव्हा सुलक्षणा आता खरं खोटं काय ते बघायला येते. तेव्हा इथे यश पायऱ्या चढतच असतो. तेव्हा सुलक्षणा म्हणते यश बास झाला आता, थांबव हे सगळं. तेव्हा यश म्हणतो नाही जोपर्यंत तू मला माफ करत नाही आणि तुझा मुलगा म्हणून स्वीकार करत नाही तोपर्यंत आता मी थांबणार नाही आहे. तेव्हा इथे यशने आता ठरवलेलं असतं, काहीही झालं तरीसुद्धा थांबायचं नाही म्हणजे नाही, असं यश सुलक्षणाला म्हणत असतो. त्यामुळे सुलक्षणाला आता लवकरच आपला निर्णय घ्यावा लागणार असतो.